जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ए-आय-सी-टी-ईला प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम एस-वाय-बी-बी-एस-सी-ए आहे, सेमिस्टर 3 2024 पॅटर्नसाठी आपण क्वेशन पेपरचा पॅटर्न बघणार आहोत. ज्यामध्ये जे सब्जेक्टला 35 मार्क असतील त्यासाठी क्वेशन पेपरचा पॅटर्न काय असणार आहे आणि ज्या सब्जेक्टला 70 मार्क्स आहे त्यांच्यासाठीचा क्वेशन पेपरचा पॅटर्न काय आहे, या सर्व संबंधात इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट आहे तर त्याला एकूण 100 मार्क असतात. यामध्ये तुम्हाला इंटरनलला 30 मार्क आहे, तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची 70 मार्कांची होणार आहे. तर या परीक्षेसाठी टाइम ड्युरेशन तुम्हाला 3 तासाचं असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला 100 पैकी किमान 40 मार्क्स लागतील. त्यामध्ये इंटरनलला 30 पैकी किमान 12 मार्क्स पडणं अपेक्षित आहे. तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची 70 मार्काची होईल, त्यासाठी किमान 28 मार्क्स पडणं अपेक्षित आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघा. पॅटर्नमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहे. ज्यामध्ये पहिली महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे की ऑल क्वेश्चन्स आर सॉल्व्ह कंपल्सरी. सेकंड आहे फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जरा थोडा डिफरंट आहे आणि एकदम अभ्यासपूर्वक पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये एकूण तुम्हाला परीक्षेत 5 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे राईट आन्सर द फॉलोविंग. म्हणजे इथं तुम्हाला थोडक्यात डेफिनेशन वगैरे या ठिकाणी विचारल्या जातील. टोटल तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 8 प्रश्नाची उत्तरं लिहायची. मी म्हणेल वेळ असेल तर 10च्या 10 लिहिले तरी चालेल. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे. असे 8 क्वेश्चनची उत्तरं लिहिली तर 8 दुणे 16 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. क्वेश्चन नंबर सेकंड आहे राईट आन्सर द फॉलोविंग. यामध्ये तुम्हाला ऑल थिअरी क्वेश्चन्स तुमच्या सर्व चॅप्टर वरती विचारले जातील. एकूण तुम्हाला परीक्षेत 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स आहे. 4 क्वेश्चनची उत्तरं ज्यावेळेस लिहिताल त्यावेळेस तुम्हाला 16 पैकी मार्क या ठिकाणी भेटून जातील. क्वेश्चन नंबर 3 राईट आन्सर द फॉलोइंग आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑल प्रोग्रामिंग रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातील. टोटल 5 प्रोग्रामिंग रिलेटेड प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 4 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे. 4 मार्काला एक प्रश्न राहील. तर 4 प्रश्नाची उत्तर सॉल्व्ह केली तर तुम्हाला 16 मार्क्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 राईट आन्सर द फॉलोविंग आहे. इथे तुम्हाला 3 प्रोग्राम रिलेटेड प्रश्न राहतील, तर 2 तुम्हाला थिअरी क्वेश्चन्स राहणार आहे. एकूण 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे. यामध्ये टोटल 4 मार्काला 1 प्रश्न आहे. 4 प्रश्नाची उत्तरं लिहिली तर तुम्हाला इथे 16 मार्क्स तुम्हाला भेटून जातील. तर क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 पैकी कोणतेही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. एका शॉर्ट नोट्सला 3 मार्क आहे. 2 इंची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 3 गुणिले 2 6 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. असे मिळून एकूण 70 मार्कांचा हा पॅटर्न आहे. 16 मार्काचे टोटल 4 प्रश्न आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4. ओके. तर त्या ठिकाणी 16 चोक 64 मार्क राहतील आणि क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स आहे. त्याला 6 मार्क. 64 प्लस 6 70 मार्कासाठीचा हा पॅटर्न असणार आहे. यानंतर ज्या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे त्याची आपण माहिती बघूया. ज्यामध्ये टोटल परीक्षेसाठी 50 मार्क्स असतात. त्यामध्ये इंटरनलला 15 पैकी मार्क असतील, तर युनिव्हर्सिटी एक्झाम 35 मार्कांची कंडक्ट केली जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला टाइम ड्युरेशन 2 तासाचं असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 20 मार्क पडणं अपेक्षित असतात. तर ज्यामध्ये तुम्हाला 15 मार्काला इंटरनल असते तिथं तुम्हाला 6 मार्क मिळणं अपेक्षित आहे. तर युनिव्हर्सिटीच्या 35 पैकी होणाऱ्या परीक्षेसाठी किमान तुम्हाला 14 मार्क पडणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीने तुम्हाला टाइम ड्युरेशन आणि पासिंगच्या रिलेटेड तुम्हाला माहिती दिलेली आहे. आपण युनिव्हर्सिटी एक्झामच्या रिलेटेड या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघूया. यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजेच सॉल्व्ह किंवा अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. ओके. दुसरं आहे फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स. उजव्या बाजूला तुम्हाला जे काही फिगर दिसत आहेत, तर ते काय करायचे आहे तुम्ही मार्क्स म्हणून कन्सिडर करायचे आहेत. ओके. सो या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नकडे वळूया. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्हाला जवळ-जवळ एकूण 5 प्रश्नांचा दिलेला आहे. यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला राइट आन्सर द फॉलोविंग आहे. इथे एका वाक्यात किंवा 2 वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे. थोडक्यात डेफिनेशन किंवा आन्सर इन वन सेंटेन्स टाइप प्रश्न असणार आहे. इथे 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. 2 मार्कासाठीचा 1 प्रश्न राहील. 4 प्रश्नांची उत्तरं लिहिले तर 2 गुणिले 4 8 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील.
क्वेश्चन नंबर सेकंड आहे राइट आन्सर द फॉलोइंग. इथे ऑल थिअरी प्रश्न तुम्हाला विचारले जातील. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहे. एका प्रश्नाला 4 मार्क आहे. 2 प्रश्नांची उत्तरे लिहिली तर 4 दुने 8 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. क्वेश्चन नंबर 3 राइट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे, ज्यामध्ये ऑल प्रोग्रामिंग रिलेटेड क्वेश्चन विचारले जातील. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्या ठिकाणी एका प्रश्नाला 4 मार्क आहे. 2 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर 4 दुने 8 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. क्वेश्चन नंबर 4 राइट आन्सर द फॉलोइंग आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रोग्रामिंग रिलेटेड प्रश्न आणि 1 थिअरी रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारले जातील. या ठिकाणी तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. एका प्रश्नाला 4 मार्क आहे. अशा 2 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर 8 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. ओके. तर क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला राइट शॉर्ट नोट्स आहे. इथे तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 1 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. एका शॉर्ट नोट्सला 3 मार्क आहे. असे मिळून 3 मार्कासाठीचा हा पॅटर्न असणार आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 मिळून टोटल 35 मार्क असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 4 प्रत्येकी 8 मार्काचे प्रश्न आहे. 8 गुणिले 4 8 चौक 32 मार्क तुम्हाला या ठिकाणी असतील. तर शेवटचा प्रश्न 3 मार्कासाठी असणार आहे. त्याच्यामुळं 32 प्लस 3 35 मार्कासाठीचा हा पॅटर्न असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ए-आय-सी-टी-ईच्या एस-वाय-बी-बी-एस-सी या अभ्यासक्रमाला सेमिस्टर 3 2024 पॅटर्नला प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी 35 आणि 70 मार्कांसाठी कशा पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असू शकतो, या ठिकाणी आपण माहिती दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत अशाच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.